बापरे काकू, तू तर विडाच उचललाय शिवाला सगळं शिकवण्याचा. कीर्ती, अगं शिवाला सवय नसली तरी आवड आहे ना, मग काय हरकत आहे शिकवायला, हो की नाही? शिवा, शिवा कुठे आहे? काय? शिवा इकडे ये. आशू आशू जर हळू बोल. काय चाललं? भाऊ मी का हळू बोलू मी? आशू आशू, अरे काय काय झालंय काय? थांबा, कळेल सगळं. शिवा, माझी फाईल कुठे आहे? कुठली फाईल? सकाळी टेबलावर मी जी फाईल ठेवली होती ती फाईल कुठे आहे? अरे ती तू ठेवून गेला असशील ना, मला कसं माहित? तू आणि मी सोडून त्या खोलीत दुसरं कोणीही जात नाही, तर ती कोणी घेतली मग फाईल? ती आता तिथे नाहीये. अरे मला खरंच माहित नाही. अगं हो, पण जरा आठवून बघ ना. तू कदाचित आवर्ताना ठेवली असतील. आशू एक मिनिट, ओरडून काही साध्य होणार नाहीये. सापडेल फाईल. अहो भाऊ, आपली महत्वाची फाईल आहे. आज जे डील क्रॅक करायचं आहे ना, त्याची फाईल आहे, ती हरवली आहे. हो पण त्यांचा फोन येणार आहे ना. भाऊ फोन आलाय म्हणूनच तर मी शोधतो एवढ्या इमर्जन्सी मध्ये. ठीक आहे आशू, तू पॅनिक होऊ नकोस. एक मिनिट. लक्ष्मण, तू जरा त्या लोकांना फोन करून विचार बरं, ते आज येत आहेत का? मी विचारतो. काहीतरी बोल ना, अशी का शांत उभी आहेस? अरे मी काय बोलू, मला खरंच माहित नाही फाईल कुठे. माहित असतं तर मी तुला सांगितलं. अगं आठवून बघ, तू उचलली असशील, कदाचित होऊ शकतं असं. एवढं काल म्हणत होतीस तोंड वर करून, माझं बायकोचं मन आहे, तुझ्याबद्दलचं सगळं माहिती असतं मला, आणि आता सांग ना मग. एक मिनिट. काय म्हणजे अजून काही हरवलंय का? नाही, ते शर्ट मिळत नव्हता. ते महत्वाचं नाहीये, फाईल. हो, मी बोललो त्यांच्याशी, त्यांचा डिसिजन झालाय, सो त्यांना डील आजच करायची आहे. आता काय करायचं भाऊ, हिच्याच चुकीमुळे फाईल हरवली आहे तर. आशू, अरे काय झालंय? काय चुकलंय तिचं? अहो तो सांगतोय ना. तो सांगतोय म्हणून शिवाला दोष द्यायचा? ती पण तर सांगते ना की तिला माहित नाही फाईल कुठे आहे. ती तिने बघितलीच नसेल. यानीच कुठेतरी दुसरीकडे ठेवली असणार. याचा बेजबाबदारपणा तो आता तिच्यावर ढकलतोय. अहो भाऊ, ती आणि आता एक शब्द बोलायचा नाहीये शिवाला. नाही पण जाऊ दे. आशू, अरे असो मी